खिडकीजवळ उभी असलेली सिया. बाहेर वारा हलकासा वाहत असतो, पण तिच्या मनात मात्र थोडा गोंधळ. ती स्वतःला शांत करत असते. काही नाही, जस्ट नॉर्मल आहे. पण तिच्या डोळ्यात थोडंसं काहीतरी लपलेलं असतं. तेवढ्यात मागून आवाज येतो, अर्णव. सिया. सिया हलकंसं वळते. हां, काही हवं होतं का? अर्णव तिच्याकडे काही सेकंद बघत राहतो, जणू काहीतरी समजून घ्यायचं आहे. तो थोडा जवळ येतो. तुला काही सांगायचं आहे का? सिया थोडी कन्फ्यूज होत. कशाबद्दल? अर्णव थोडा हेजिटेट होतो, पण शेवटी बोलतो. आज नैना आली तेव्हा क्षणभर शांतता पसरते. सिया लगेच नॉर्मल टोनमध्ये, हो, तुमची फ्रेंड आहे ना? छान आहे. अर्णव तिच्या डोळ्यांत बघतो. बस एवढंच? सिया हलकंसं असते. आणखी काय बोलायचं? अर्णव आता थोडा सिरियस होत. तुला काही फील नाही झालं? हा प्रश्न ऐकून सिया क्षणभर थांबते. तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल हलकंसं फेड होतं. ती नजर चुकवत. का? मला फील का व्हायला हवं? अर्णव माहीत नाही, पण मला वाटलं. तो शक्य वाक्य पूर्ण करत नाही. सिया आता थोडी ठाम आवाजात, आपण काल काय ठरवलं होतं आठवतंय? अर्णव शांत. सिया आपण घाई करणार नाही, फिलिंग्सवर फोर्स करणार नाही. ती त्याच्याकडे बघते. मग मी एक्झॅक्टली तेच करत आहे. क्षणभर अर्णव कम्प्लिटली शांत होतो. त्याला जाणवतं ती बरोबर आहे, पण तरीही तो हळू आवाजात, पण तुला काहीतरी फील व्हावं असं वाटलं. सिया हे ऐकून थोडी सरप्राईज होते. अर्णव पुढे, तुला नाही पण मला. दोघांमध्ये पुन्हा शांतता येते, यावेळी थोडी इंटेन्स. सिया हळू आवाजात, कधी कधी फील होतं, पण मी ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही अजून. अर्णव तिच्याकडे बघतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्माईल येतं. बस, मला एवढंच ऐकायचं होतं. सिया थोडी कन्फ्यूज होत. काय? अर्णव, की तुला काहीच फरक पडत नाही असं नाही. सिया काही बोलत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं लाजरस स्मित येतं. तेवढ्यात मागून नैना येते. हे अर्णव, आय एम लिव्हिंग. दोघे लगेच थोडे दूर जातात. अर्णव, ओके. नैना सियाकडे बघत हलकंसं स्मित करते. नाईस मीटिंग यू सिया. सेम हिअर. नैना जाते. दार बंद होतं. आता पुन्हा शांतता, पण यावेळी दोघांमध्ये एक छोटासा बदल झालेला असतो. अर्णव मनात ती फील करते, पण लपवते. सिया मनात, तो मला अजून समजून घेतोय. हळूहळू खिडकीतून येणारा वारा आणि त्या दोघांच्या नात्यात एक नवीन सुरुवात. संध्याकाळ. घरात हलकी शांतता. सगळे आपापल्या कामात. सिया किचनमध्ये डिनर तयार करत असते, पण तिचं लक्ष वारंवार दरवाजाकडे जात असतं. मनात, तो अजून आला नाही, ऑफिसमध्ये बिझी असेल. ती स्वतःलाच नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात दार उघडतं. अर्णव आत येतो, थोडा थकलेला, पण त्याची नजर थेट सियाकडे. सिया लगेच नजर चुकवते. आलात? फ्रेश व्हा, मी जेवण सर्व करते. अर्णव काही न बोलता फक्त तिला बघत राहतो. त्याला जाणवतं ती काहीतरी लपवते. डिनर टेबलवर सगळे बसलेले असतात. सिया सगळ्यांना सर्व करत असते. अर्णव पर्पजली कॅज्युअल. आज ऑफिसमध्ये नैना होती. तो मुद्दाम सियाला चिडवण्यासाठी बोलत असतो. सियाचा हात क्षणभर थांबतो, पण ती लगेच नॉर्मल होत. गुड. अर्णव तिच्याकडे बघतो. आम्ही एकत्र लंच पण केला. हे ऐकून सियाच्या चेहऱ्यावर हलकासा बदल होतो, पण ती लगेच कंट्रोल करते. नाईस. आई सासू ऑब्झर्व करत असते, पण काही बोलत नाही. अर्णव आता कन्फर्म करण्यासाठी, आणि कदाचित उद्या पण भेटेल. सिया आता थोडी इरिटेट होते, पण शांत राहण्याचा प्रयत्न करत, तुमची कलिग आहे, रोज भेटणारच. अर्णव हलकंसं असतो. ती प्लेट ठेवते आणि त्याच्याकडे बघते. तुम्हाला काय अपेक्षा आहे? टेबलवर शांतता. अर्णव माहीत नाही, पण काहीतरी रिॲक्शन द्यावं. सिया आता हळूहळू कंट्रोल सोडते. का? रिॲक्शन द्यायला हवी का मला? अर्णव शांत. सिया, तुम्ही कोणाशीही बोललात, कुठेही गेलात, मला काही बोलायचा अधिकार आहे का? अर्णव अधिकार आहे. सिया थोडी इमोशनल होत. नाही, अजून नाही. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघतात. सिया हळू आवाजात, आणि मला भीती वाटते. अर्णव कशाची? सिया, की मी जर काही फील करायला लागले आणि ते तुटलं तर?
हे ऐकून अर्णव कम्प्लिटली शांत होतो. त्याला तिची भीती समजते. तो हळू आवाजात, मग मी तुटू देणार नाही. सिया लगेच, ते तुमच्या हातात नाही. क्षणभर सायलेन्स होतो. अर्णव आता थोडा पुढे येतो. पण माझा प्रयत्न माझ्या हातात आहे. सिया त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात पाणी. आई हळूच उठते. तुम्ही दोघं बोला, मी आत जाते. त्यांना स्पेस देण्यासाठी. रात्री रूममध्ये सिया खिडकीजवळ उभी. अर्णव हळूच आत येतो. तो काही सेकंद तिच्या मागे उभा राहतो. मग हळू आवाजात, सिया, ट्रस्ट एकदम नाही येत, पण थोडं थोडं बिल्ड होतं. सिया शांत. अर्णव आणि मला वेट करायला प्रॉब्लेम नाही. सिया हळूच वळते. का? अर्णव हलकंसं हसतो. कारण तू वर्थ आहेस. सिया थोडी स्पीचलेस होते. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहतात. हवा शांत, पण वातावरण इमोशनल. अर्णव हळूच, एक क्वेश्चन विचारू? सिया, हां. अर्णव, जर मी उद्या नैनासोबत पुन्हा भेटलो आणि तुला खरंच वाईट वाटलं तर सांगशील मला? सिया काही सेकंद विचार करते. मग हलकंसं, कदाचित. अर्णव, बस, मला एवढंच हवं आहे. त्या रात्री दोघं बेडवर झोपलेले. मध्ये अजूनही थोडंसं अंतर. पण आज त्या अंतरात थोडी जलसी होती. थोडं ट्रस्ट आणि थोडंसं ग्रोविंग लव्ह होतं. सकाळ. खिडकीतून हलका सूर्यप्रकाश आत येत असतो. सिया हळूहळू डोळे उघडते. ती उठते आणि लक्षात येतं अर्णव बाजूला नाही आहे. ती मनात, कुठे गेले असेल? तेवढ्यात बाथरूममधून पाण्याचा आवाज थांबतो. सिया थोडी कन्फ्यूज होत आणि पुढच्या क्षणी दरवाजा उघडतो. अर्णव बाहेर येतो, फक्त टॉवेलमध्ये, केस ओले. त्याला असं बघून सिया फ्रीज होते. तिचे डोळे मोठे होतात. अर्णवही तिला बघून थोडा सरप्राईज होतो. ओ, तू उठलीस? सिया लगेच नजर वळवते. हां, मी म्हणजे हो. तिचा आवाज थोडा अडखळतो. अर्णव हलकंसं असतो. तो मुद्दाम कॅज्युअली, गुड मॉर्निंग सिया. अजूनही त्याच्याकडे न बघता गुड मॉर्निंग. क्षणभर ऑकवर्ड सायलेन्स होतो. सिया पटकन बेडवरचं पिलो उचलते आणि स्वतःसमोर धरते. अर्णवला ते बघून हसू येतं. इतकं काय ऑकवर्ड? सिया, तुम्ही म्हणजे आधी कपडे चेंज करा. अर्णव थोडा जवळ येतो. का? सिया आता पूर्ण ब्लश करत, आत्ताच चेंज करा ना. अर्णव हलकंसं असतो. ओके ओके. तो कपडे घ्यायला वळतो, पण जाणून बुजून थोडा वेळ घेतो. सिया चोरून त्याच्याकडे बघते आणि लगेच नजर खाली करते. मनात, हे काय होते मला? कसं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.